लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 10 महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता आणि या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. खरं तर संतोष जगदाळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांची अनेक नेते मंडळींनी भेट घेतली होती आणि या भेटीवेळी संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना शासकीय नोकरी देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र 10 महिने उलटून देखील हे आश्वासनच राहिलेलं आहे आणि संतोष जगदाळे यांची कन्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. माझ्यासोबत संतोष जगदाळे यांचे कुटुंबीय आहेत, त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी आहे. खरं तर सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आणि जे आश्वासन दिलेलं आहे नोकरीचं ते कधी पूर्ण होतं याच्या त्या प्रतीक्षेत आहेत. तुम्हाला 10 महिन्यापूर्वी अनेक नेत्यांनी नोकरीचं आश्वासन दिलं होतं, त्यानंतर आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे? आश्वासनं तेव्हा दिली होती पण अजूनही ते काम झालेलं नाही आहे. त्याचा पाठपुरवठा आम्ही गेले 10 महिने करतो आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की ते सामान्य प्रशासन विभागामध्ये मला नोकरी लावून देतील म्हणून. आणि त्यानंतर आम्ही पालिकेतून जेव्हा माझं पूर्ण फाईल आणि डेटा पूर्ण मंत्रालयात गेला त्या गोष्टीला पण आता 7 ते 8 महिने उलटून गेले. तर मंत्रालयातच अजून माझी फाईल आहे, ती कुणाकडे आहे काय आहे ह्याच्यासाठी आम्ही अनेक लोकांशी फोनवर संपर्क साधला. तर आम्हाला असंही म्हणण्यात आलं की तुम्ही स्वतः एकदा मंत्रालयात जाऊन भेट द्यावी, पण ते थोडं डिफिकल्ट आहे. इथनं मंत्रालयात जाणं, तिथे कुणाला भेटायचं काय भेटायचं ह्याचं गायडन्स आम्हाला काय तेव्हा मिळाला नव्हता. मग रिसेंटली आम्ही मेधाताईंशी भेट घेतली. त्या मेधाताईंनी आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलं की त्या आमची मदत करतील या सगळ्यामध्ये. त्याचं एक पाऊल म्हणून त्या अमित शहाजींना भेटल्या होत्या, तर त्यांनी त्याच्यासाठी एक पत्र पण त्यांना लिहून दिलं की काय घडलं होतं काय नाही घडलं. तर मी आता अपेक्षा करते की आता हे काम लवकरात लवकर करून देईल सरकार असं. तुम्ही खासदार मेधा कुलकर्णींची भेट घेतली होती, एकनाथ शिंदेंना देखील तुम्हाला शब्द दिला होता, मात्र तुम्ही काही संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना? हो, आम्ही अनेक लोकांशी बोललो. त्याच्यामध्ये त्यांचे PA वगैरे पण होते जे त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवू शकत होते. पण मधल्या काळात खूप सारे इलेक्शन्स, अधिवेशनं लागली, त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्या, त्याच्यामुळे समहाऊ त्यांची भेट आम्हाला नाही मिळाली किंवा त्यांची वेळ आम्हाला नाही मिळू शकली. आम्ही असंही ठरवलं होतं की त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यावी, पण त्यांची वेळच आम्हाला त्यांचे PA वगैरे मिळवून देऊ शकत नव्हते. किती दिवसापासून तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटण्याचा प्रयत्न करताय? 5-6 महिन्यांपासून प्रयत्न करतोय आम्ही. 6 महिन्यात भेट झालेली नाहीये की टाळलं जात आहे? आता ते टाळलं जात आहे की नाही हे मी नाही सांगू शकत, कारण काय त्यांच्या अडचणी येत असतील ते ऑब्व्हियसली ते शेवटी एका मोठ्या पोस्टवर काम करतात, तर त्यांच्यासोबतचे जे लोक आहेत त्यांना त्यांचं वेळापत्रक वगैरे सगळं माहिती असतं. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही स्टेटमेंट नाही करू शकत, पण ॲटलिस्ट एक फोनवर आमचं त्यांच्याशी बोलणं करून द्या ही आमची बेसिक मागणी होती. असं तुम्ही पीएनला बोललात की फोनवर आमचं बोलणं करून द्या, मग तुम्हाला प्रत्युत्तर काय दिलं जातं? ताई आम्ही फॉलोअप घेतो, ताई आम्ही बोलतो, ताई तुम्हाला याची गरज नाही आहे आम्ही बघतो, पण समहाऊ आम्ही शिंदे साहेबांपर्यंत नाही पोहोचू शकलो. मुख्यमंत्र्यांशी याबाबत काही चर्चा करण्याचा किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न केला? मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बोललो बऱ्याचदा, त्यांच्याशी फोन झाले. त्यांच्याशी डायरेक्ट बोलण्याची वेळ नाही आली, पण त्यांच्या ऑफिसमधले काही लोक सपोर्ट करत होते, पण ते आम्हाला असं म्हणाले की काही गोष्टी त्यांच्या हातातच नाही आहेत आणि या गोष्टीला वेळ लागू शकतो. तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या काही गोष्टी हातात नाहीत, म्हणजे तुमचा जो नोकरीचा प्रश्न आहे तो सोडवणं मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही, हे योग्य वाटतंय तुम्हाला? ह्याच्यावर मी काही नाही बोलू शकत. मला एवढंच माहिती आहे की त्या सगळ्यांनी माझे वडील गेल्यानंतर जेव्हा आम्हाला भेट दिली होती तेव्हा त्या सर्वांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की आमच्या कुटुंबाची इथून पुढे काळजी घ्यायचं काम सरकारचं आहे आणि ते करतील आणि त्याच्यामध्ये माझ्या नोकरीचं ते बघतील, कारण करणारा पुरुष माझे वडील होते. त्यांच्यानंतर आता मी एकटीच आहे. मला जो सरकारने शब्द दिला होता की तुमच्या वडिलांचं हे सगळं झाल्यानंतर तुमची आम्ही काळजी घेऊ, गेल्या 10 महिन्यात काही काळजी घेतल्याचं तुम्हाला जाणवते? फॉलोअप आम्हालाच घ्यावा लागतोय, ह्याच्यावरनं मी अजून काही नाही. काळजी काहीही घेतलेली नाहीये? काळजी असं नाही, आर्थिक मदतीच्या वेळेला ते पहिले होते उभे आमच्यासाठी, त्याच्यामुळे काळजी तर त्यांनी नक्कीच त्यावेळेला आमची घेतलेली आहे, त्याच्या बाबतीत मला काही डाऊट नाही आहे. फक्त हे जे काम आहे त्याच्यासाठी जो वेळ लागलेला आहे किंवा त्याच्यासाठी जो मनस्ताप मला आणि माझ्या आईला झाला आहे हे एक्सेप्टेड नव्हतं, कारण जी घटना आमच्यासोबत घडली ती कुठली साधीसुधी घटना नव्हती. धर्मासाठी आणि या देशासाठी माझ्या वडिलांचे प्राण घेतले गेले,
त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीत त्यांनी खूप स्वतःहून लक्ष घालणं योग्य होतं. मी समजू शकते की देशात बऱ्याच अनेक वाईट घटना त्याच्यानंतर घडल्या. आपल्या सगळ्यांना आपण सगळे ते बघतोय मागच्या 10 महिन्यात किती अनेक वाईट घटना घडल्या. त्याच्यामुळे पूर्णपणे एकाच विषयावर लक्ष देणं हे कुणालाही शक्य नाही, हे मी मान्य करते. पण घडलेल्या घटना विसरून न जाणं, त्या लोकांना न विसरणं, हे सरकारचं काम आहे. नक्कीच आपण पाहतोय की आसावरी जगदाळे यांची इच्छा आहे की त्यांचा जो नोकरीचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा. त्यांच्या आई देखील माझ्यासोबत आहेत. घरातला कर्ता पुरुष असा अचानक गेल्यानंतर तुमच्यावर जी आर्थिक संकट ओढवलेलं आहे ते या नोकरीच्या माध्यमातून कुठेतरी दूर होणार आहे. काय तुम्ही सांगू इच्छिता? माझे मिस्टर संतोष जगदाळे जे देशासाठी हुतात्मा झाले, ते एक साधे इंटिरियर डिझायनर होते. छोटे छोटी कामं करून ते पैसे कमवायचे. पण आत्ता ते गेल्यानंतर माझं इन्कम सडनली थांबलेलं आहे आणि गेल्या 10 महिन्यात माझ्या मुलीला नोकरी नाही. म्हणजे त्यावेळेला जे वारं होतं की शासकीय नोकरीमध्ये तिला रुजू करणार. ऑगस्टमध्ये सुद्धा पेपरमध्ये बातमी आली होती की तिला शासकीय नोकरी म्हणजे आसावरी जगदाळे यांना शासकीय नोकरी देण्यात आलेली आहे किंवा देणार आहेत असं. पण आज ऑगस्ट उलटून आता फेब्रुवारी एंड होत आला, पण मला काही हालचाल दिसत नाही त्यांची. पण घरातला एक कर्ता पुरुष गेल्यानंतर बाईला त्या दुधापासून मिठापासून सगळ्या गोष्टी स्वतःला पाहाव्या लागतात. तर त्या मी आणि माझी मुलगी कंटिन्युअस गेले 8-10 महिने ॲडजस्ट करतोय, कारण इन्कम पूर्णच थांबलेला आहे आमचा आणि जे सेव्हिंग्ज होते ते आम्ही आता आमचे संपत आलेले. तर मला असं वाटतं की हा प्रत्येक घरातला प्रश्न असतो की बेसिक पुरुष सगळे जास्त काम करून घरामध्ये पैसे आणतात, पण सडनली अशी घटना घडल्यानंतर घरातल्या स्त्रीनी काय करायचं? माझ्याकडे काही रोजगार नाही कुठला आणि माझी मुलगी एवढी उच्च शिक्षित असताना सुद्धा तिचे हाल केलेत त्यांनी की उच्च शिक्षित मुलीला 10 महिने त्यांनी घरात बसवून ठेवले. काय कारण वाटते नक्की नोकरी देण्यास काय अडथळा येत असेल? कारण की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मोठ्या मोठ्या नेत्यांनी हे आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी जर ठरवलं तर अगदी काही वेळाचं हे काम आहे. मलाही तेच वाटतं ना की खूप घडामोडी एका रात्रीत घडत असतात. आता आपण सडनली पाहतोच आहे सगळ्या गोष्टी. तर म्हणजे महानगरपालिकेमध्ये आपल्या एवढ्या म्हणजे देशासाठी जो माणूस धर्मासाठी देशासाठी जो माणूस गेलेला आहे, ज्याचे बळी गेलेला आहे, त्याच्या एका मुलीसाठी आपल्या सरकारकडे जॉब नाही आहे, त्याच्यासाठी त्यांनी 10 महिन्याचा विलंब लावला आहे. ही किती वाईट गोष्ट आहे. मला खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीसाठी. आणि जेव्हा मुख्यमंत्री साहेब आले होते घरी, मी त्यांना सांगितलं होतं की हे प्रकरण आहे आत्ता, तर तुम्ही लक्ष घाला, नंतर आम्हाला मागे लागायला लावू नका. पण हीच गोष्ट घडली. आता मी रोज तुम्हाला माझा मोबाईल दाखवला ना तर तुम्हाला कळेल की मी रोज व्हॉट्सअपवरती सगळ्या PNना ह्यांना त्यांना फोन लावती आणि गेल्या 6 महिने मी एकनाथ दादांच्या सगळ्या PNना सांगितलं की मला एकनाथ दादांशी एकदा फोनवरती बोलून द्या. पण त्यांच्यापैकी कोणीही मला कोऑपरेट नाही केलं. आम्ही करतोय ताई, आम्ही बोलतोय ताई, आम्ही बोलतोय. मला असं वाटतं की दादांपर्यंत ही बातमीच जात नसेल, त्यामुळे कदाचित आमचं हा प्रॉब्लेम झालेला आहे. मग तुम्ही जाऊन भेटण्याचं किंवा मंत्रालयात जाऊन भेटण्याचा असं काय प्रयत्न केलाय की नाही केलाय? हे बघा, मंत्रालयाच्या गोष्टी मला माहीत नाही आहे. मी अतिशय साध्या कुटुंबातली स्त्री आहे की तिथे मंत्रालयात जायचं असतं, कुणाशी भेटायचं असतं आणि तिथे कसं जायचं असतं हेही मला माहिती नाही आहे. तर मला असं आश्वासन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात, ही आमच्या मुलीसारखी आहे. तर मला असं वाटतं की एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्यांच्यातला एक तरी माणूस आमच्यासाठी द्यायला हवा होता की तुमच्या मुलीचं काम आम्ही करतो. आणि त्यावेळेला असं पण आम्हाला म्हणाले की तुम्हाला यायची गरज नाही आहे, तिचं जॉबचं लेटर आम्ही घरी आणून देऊ. मग त्यानंतर मला मंत्रालयात जायची काय गरज आहे? तरी मला ॲरोगंटली बोलण्यात आलं की तुम्हाला मंत्रालयात जायला काय झालं ताई, तुम्ही मंत्रालयात अजून का नाही गेले? नाही, मी सांगू नाही शकत, पण हे घडलेलं आहे. तर मला असं वाटत नाही की आम्ही दोघीच मिळून कुठेतरी कोणाला तरी भेटा, तिथे दिवस घालवा, आम्हाला काहीच माहीत नाही. तर माझं अशी इच्छा आहे की एकनाथ दादांनी ह्या गोष्टीमध्ये पर्सनली लक्ष घालावं आणि माझ्या मुलीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा. नक्कीच आपण पाहतोय की संतोष जगदाळे यांच्या अचानक जाण्यामुळे या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलेलं आहे आणि या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या मुलीला अर्थात आसावरी जगदाळेला
नोकरीची गरज आहे आणि गेल्या 10 महिन्यांपासून या नोकरीच्या प्रतीक्षेत हे कुटुंब असल्याचं सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. कॅमेरा पर्सन विकी चौहानसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.